आदरणीय पवार साहेब, ज्यांनी आज आपणा सगळ्यांची व्यवस्था अत्यंत उत्तमपणाने केली, ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब, केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, प्रफुल्ल पटेल साहेब, तारिक अनवर साहेब, त्रिपाठी साहेब, गोविंदरावजी अधिक, उपस्थित असलेले सगळे मंत्री, पक्षाचे सगळे पदाधिकारी, लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, अनेक गैरसोयींना तोंड देत पवार साहेबांना समर्थन दिलं पाहिजे, राष्ट्रवादीला ताकद दिली पाहिजे म्हणून राज्याच्या सगळ्या भागातून आलेल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना वंदन करतो. निवडणुकीचं रणशिंग हे फुंकलं गेलंय. 2-3 दिवसामध्ये निवडणुका कधीही घोषित होतील. आजपर्यंत महाराष्ट्रातले कार्यकर्ते सहकारातल्या निवडणुका लढले, नगरपालिकेच्या निवडणुका लढले, आमदार खासदारकीच्या निवडणुका लढले. पण दिल्लीत आलेल्या श्रेष्ठींना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्रातली 10 कोटी जनता यावेळी फक्त पंतप्रधान पदाचीच निवडणूक लढेल. अभी नहीं तो कभी नहीं. भारतीय जनता पार्टीचे फक्त 2 खासदार होते आणि त्यावेळी ते छातीवर हात ठेवून सांगत होते, आगली बारी अटल बिहारी. त्यांनी ही घोषणा केली की मी त्यांच्याकडे 2 बोटं नाचवत होतो, तुमचे 2 खासदार आहेत, का स्वप्न बघताय? पण त्यांचं स्वप्न साकार झालं. आज तुम्ही आणि मी संकल्प करण्याची आवश्यकता आहे. इस बार शरद पवार महाराष्ट्र लढाई खेळेल. 350 वर्ष तुमच्या आमच्या मातीने एक स्वप्न बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आज अखेर बघितलं. कधीतरी या मातीतनं कुणीतरी उठावं, दिल्लीचं तख्त काबीज करावा, देशावर आधी सत्ता गाजवावी. पण आमचा एक शिवाजी महाराज पुढे निघाला की तानाजी मालुसरे बनून साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ बनून पाय खेचण्याचं पाप महाराष्ट्राच्या मातीमध्ये सातत्याने घडलं. आज अखेर लोकमान्य टिळकांच्या सारखे दिग्गज असताना, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखे दिग्गज असताना आम्हाला कधीच देशाचं नेतृत्व करता आलं नाही. ज्यांना या राज्याचा 4 वेळचा मुख्यमंत्री पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे, ज्यांनी संसदेत विरोधी पक्ष नेते पदावर प्रभावीपणाने काम केलंय, संरक्षण मंत्री म्हणून ज्यांनी यशस्वीपणाने काम केलंय आणि केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगामधल्या शेती मंत्र्यांनी ज्यांच्या निर्णयाचा अभ्यास केला पाहिजे, संपूर्ण जगामध्ये कृषी मंत्री म्हणून ज्यांनी यशस्वीपणाने काम केलंय, ते पवार साहेब पंतप्रधान बनले पाहिजेत. हे राष्ट्रवादींनी स्वप्न बघितलं तर चुकलं कुठं? गुजरातचे मोरारजीभाई पंतप्रधान बनू शकतात, आमच्या शेजारचं राज्य. आंध्रचे नरसिंहराव पंतप्रधान बनू शकतात, आमच्या शेजारचं राज्य. कर्नाटकचे देवेगौडा पंतप्रधान बनू शकतात, आमच्या शेजारचं राज्य.
पिढ्यानपिढ्या या देशाला शक्ती देण्याचं काम ज्या महाराष्ट्राने केलं, त्या महाराष्ट्राला मध्ये 60 वर्षामध्ये डझनापेक्षा अधिक पंतप्रधान झाल्यावर सुद्धा फक्त महाराष्ट्राला ही संधी का नाकारली जाते? कट कारस्थान का होतं? बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली की पंतप्रधान पदासाठी माझा शरद पवारांना पाठिंबा राहील. चर्चा सुरू झाली, यांची युती होणार का? जे चर्चा करू इच्छित आहेत आणि ज्यांना आमच्याबद्दल शंका येते त्यांना मी विचारू इच्छितो, या देशामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुका होत्या. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आणि मलाही फोन आला, प्रतिभाताई महाराष्ट्राच्या आहेत, त्या राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तुम्ही आणि विलासराव दोघं मिळून मातोश्रीवर जा आणि प्रतिभाताईंच्यासाठी विनंती करा. जे आमच्यावर शंका व्यक्त करतायत त्यांना मी इतकंच विचारू इच्छितो, मुख्यमंत्र्यांना आणि मला मातोश्रीवर पाठवताना तुमच्याबद्दल कुणी शंका घेतला होता का? राष्ट्रपती पदासारखं एक महत्वपूर्ण पद महाराष्ट्राला मिळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने बेंबीच्या देठापासून प्रयत्नांची शिकस्त केली होती. आम्ही पवार साहेबांना महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद मागतोय. आमच्या मित्र पक्षांनी त्या तुडीचं एखादं नाव असेल तर घोषित करावं. इतका अनुभव संपन्न नेता तुमच्याजवळ असेल तर आम्ही आमची मागणी पाठीमागे घेऊ. पण महाराष्ट्रातलं कर्तृत्व का मानलं जात आहे? चांद्यापासून बांद्यापर्यंत जो नेता सगळ्या महाराष्ट्राला आपला वाटतो त्यांना आपण का संधी द्यायची नाही? यावेळी नाही तर कधीच नाही, आणि पवार साहेब नाही तर कुणीच नाही, या जिद्दीने कार्यकर्त्यांनी पेटून उठण्याची आवश्यकता आहे. दिल्लीतल्या उपस्थित असलेल्या नेत्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छितो, आम्ही रात्रीचा दिवस करू, आमची पद्धत काय, वेळ प्रसंगी प्राण देण्याची तयारी आम्ही ठेवू. पण यावेळी महाराष्ट्रातला गोरगरीब माणूस महाराष्ट्राच्या मातीचं स्वप्न साकार केल्याखेरीज राहणार नाही. जे आडवं येतील, नाक कापून अपशकून करतील, ते नकटे होतील. पण यावेळी इतिहास घडवण्याचं काम महाराष्ट्रात करेल. कुणीतरी आडवाणी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. सुरक्षिततेचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी आली तर देश सुरक्षित राहील. आडवाणी साहेब, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही गृहमंत्री असताना आणि तुमचं राज्य असताना कारगिलमध्ये पाकिस्तानचं सैन्य घुसलं होतं का नव्हतं? किती जवान शहीद झाले? सुरक्षिततेची भाषा करता तुमचं सरकार असतानाच लोकसभेमध्ये अतिरेकी घुसले होते का नव्हते? तुम्ही सुरक्षिततेची भाषा करता गुजरातमध्ये फटाके उडावेत तसे बॉम्ब फुटले. अहमदाबादच्या स्फोटातले आरोपी महाराष्ट्राच्या पोलीस दलांनी पकडले. नरेंद्र मोदीजी, कुठल्या सुरक्षिततेबद्दल आपण बोलता? खरं तर यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. अडवाणी साहेब पाकिस्तानमध्ये जातील, बॅरिस्टर जिनाच्या कबरीला चादर घालतील आणि इथं येऊन बाबरी मशीद शहीद करतील. देशप्रेमाची भाषा हे लोक बोलतात. संसदेमध्ये पैसे घेताना खासदार सापडले, ते याच्या पक्षाचे निघाले. यांच्या पक्षाचा अध्यक्ष बंगारू लक्ष्मण 1 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडला गेला, त्याला राजीनामा द्यावा लागला. मी समजू शकतो शस्त्रामधली खरेदी, मी समजू शकतो लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेताना हे लोक सापडले. पण दुसऱ्याच्या बायका आपल्या बायका आहेत असं नावावर लिहून परदेशामध्ये विकायचं काम, कबूतरबाजी करायचं काम, दलाली खाण्याचं काम ज्यांनी केलं ते सुद्धा